नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप खबर बातमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार हे नवीन संकटात सापडलेले आहेत. अर्थात मुंढव्या येथील जमिनीचा जो गैरव्यवहार समोर आलेला आहे, माध्यमांनी तो पुढे काढलेला आहे, त्याच्यामधली आणखीन एक धक्कादायक बाब पुढे आलेली आहे. ही बाब इतकी धक्कादायक आहे की पार्थ पवार यांनी जे 21 कोटी रुपयांची मुद्रांक माफीचं ज्यासाठी जे कागदपत्र जमा केलेली होती त्यापेक्षा हे प्रकरण अतिशय गंभीर आहे. ही जी जमीन आहे, ही जमीन नक्की कोणाची, याचाच निकाल आता पुढच्या काही दिवसांमध्ये आपल्याला पाहावयास मिळेल. याच्यामध्ये धक्कादायक बाब अशी आहे की ही जी महारवत्नाची जमीन म्हणून जी दाखवण्यात आलेली होती, प्रत्यक्षात ही जमीन आजही राज्य सरकारच्या मालकीची आहे. राज्य सरकारच्या मालकीची खरेदी विक्री कोणालाही करता येत नाही. तरीही शीतल तेजवानी नावाच्या एका महिलेच्या कुलमुखत्यार पत्राच्या आधारे पार्थ पवार यांनी ही 300 कोटी रुपयांना जमीन खरेदी केलीच कशी, असा प्रश्न उपस्थित झालेला आहे. मुंढव्यामधली ही 40 एकरची जमीन आहे. ही जमीन राज्य सरकारनं 1988 मध्येच, पुन्हा लक्षात ठेवा, राज्य सरकारनं ही जमीन 1988 मध्येच बॉटनिकल सर्वे ऑफ इंडिया या केंद्र सरकारच्या एका संस्थेला नाममात्र भाडे करारानं 50 वर्षांसाठी दिलेली आहे. हा जो करार आहे, हा करार 2038 पर्यंत कायम आहे. म्हणजे 2038 पर्यंत तरी या जमिनीची खरेदी विक्री करण्याचा सरकारचा कोणताही इरादा नव्हता. सरकारच्या मनामध्ये तसं काही नव्हतं. आणि जे इतर हक्कदार आहेत, त्या इतर हक्कदारांनाही, जे मूळचे वतनदार म्हणून सांगत आहेत, त्यांनाही या जमीन विक्रीचा अजिबात अधिकार नव्हता. या वतनदारांच्या मालकीकडनं सरकारनं ही जमीन केव्हाच आपल्या परत ताब्यात घेतलेली होती. हे वतनदार ही जमीन परत मिळावी म्हणून त्यासाठी भांडत होते, ही वस्तुस्थिती आहे. आणि त्यांची जी नावं आहेत, त्यांची नावं ही इतर हक्कदार जे असतात त्याच्यामध्ये ती नावं नोंदवलेली होती. इतर हक्कदार आणि मूळ मालक याच्यामध्ये फरक असतो. जी जमीन आहे ती मूळ मालकाच्याच नावावर असते आणि या जमिनीच्या कागदपत्रांमध्ये मूळ मालक मुंबई सरकार, तत्कालीन मुंबई सरकार आहे, म्हणजेच आत्ताचं महाराष्ट्र शासन आहे. त्यामुळे इतर हक्कदारांना ही जमीन विकण्याचा कोणताही अधिकार नाही. तसेच या इतर हक्कदारांनी शीतल तेजवानी नावाच्या व्यक्तीला जी पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे तीच मुळीत बेकायदा होती, असं देखील या निमित्तानं पुढं आलेलं आहे. त्यामुळं ही संपूर्ण जमीन 40 एकराची जी जमीन आहे, साधारणपणे या जमिनीचा भाव 1800 ते 2000 कोटी रुपये आहे. आणि ही जमीन सरकारचीच आहे, एवढं आता राज्य सरकारच्या काही कागदपत्रावरून आपल्याला दिसून येत आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डोडी यांनी याबाबत एक अहवाल तयार केला असून तो अहवाल लवकरच राज्य सरकारला सादर केला जाणार आहे. आणि या अहवालामध्ये या बाबींचा उहापोह आहे. या अहवालातच नव्हे तर जो सातबारा आहे, ज्या सातबाराच्या आधारे पार्थ पवार यांनी हा व्यवहार केलेला आहे, त्याच्यामध्ये देखील मुंबई सरकार हे नाव आपल्याला प्राधान्यानं दिसून येत आहे. आता याच्यामध्ये गफलत काय झाली असावी किंवा गफलती जाणीवपूर्वक ठेवलेली असावी की जो मूळ सातबारा आहे त्या मूळ सातबाऱ्यामध्ये इतर हक्कदारांची नावं ही वेगळ्या रकान्यामध्ये आहेत, म्हणजे इतर हक्कांच्या रकान्यामध्ये आहेत. पण जेव्हा प्रॉपर्टी कार्ड तयार करण्यात आलेलं होतं तेव्हा त्या प्रॉपर्टी कार्डमध्ये जे आपल्याला समोर दिसत आहे त्याच्यामध्ये या इतर हक्कदारांची नावं देखील मूळ मालकांच्या किंवा कब्जेदारांच्या रकान्यामध्ये दिसून येत आहे. त्यामुळं हा सगळा जाणीवपूर्वक केलेला घोटाळाच आपल्याला म्हणता येऊ शकेल. राज्य सरकारनं 5 वर्षांपूर्वी पुणे शहरातले सर्व सातबारे बंद करून प्रॉपर्टी कार्ड सुरू केलेले होते. खरे तर जी जमीन नॉन ॲग्रिकल्चर आहे त्या जमिनीचे प्रॉपर्टी कार्ड निघतात. पण राज्य सरकारनं 5 वर्षांपूर्वी पुण्यामधल्या सर्व जमिनींचे जे सरसकट प्रॉपर्टी कार्ड तयार करण्याचा निर्णय घेतला होता, त्याच्यामुळं या जमिनीच्या हक्कदारांमध्ये इतर हक्कदारांची म्हणजे वतनदारांची नावं आल्याचं बोललं जात आहे. आता या परिस्थितीमध्ये काय होऊ शकतं तर जमिनीची विक्री करण्याचा अधिकार नसताना ती विक्री केली म्हणून त्या शीतल तेजवानीवरती देखील गुन्हा दाखल होऊ शकतो. पार्थ पवार देखील कायदेशीरदृष्ट्या अडचणीत येऊ शकतात. पार्थ पवार यांच्यावरती आत्ता जो आरोप होतो आहे की त्यांनी ही जी जमीन आहे या जमिनीवर आपण IT पार्क उभारणार असं दाखवून 21 कोटी रुपयांची मुद्रांक माफी घेतली. हे केवळ 21 कोटी रुपयांचं प्रकरण नसून तर सरकारची जमीन त्यांनी कशी विकत घेतली हा मूळचा मुद्दा आहे. याच्यामध्ये आणखीन एक दुसरा मुद्दा उपस्थित होतो आहे. ही जर जमीन महारवतनाची आहे तर हे महारवतनाची जमीन विकत घेताना
50% शासकीय नजराना भरावं लागतं, म्हणजे बाजारभावाच्या 50% मूल्य हे सरकारला द्यावं लागतं. पण याच्यामध्ये ही जमीन महार वतनाची नाहीच आहे हे देखील सरकारी कागदपत्रावर स्पष्ट होतं आहे. त्यामुळे ही जमीन सरकारचीच आहे. त्यामुळं नजराना भरणं, त्याच्यावरती मुद्रांक शुल्क घेणं, हे या सगळ्या बाबी नंतर येत आहेत. आता या प्रकरणी खुद्द उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रतिक्रिया आलेली आहे. त्यांचं म्हणणं असं आहे, असा काही व्यवहार होतो आहे, ही चर्चा माझ्या कानावर आलेली होती, पण तुम्ही असं काही चुकीचं करू नका हे देखील मी त्यांना सांगितलेलं होतं. आता त्यांच्याच घरात ही चर्चा सुरू होती, त्यांच्याच घरामध्ये त्यांच्यावर कानावर आलेलं होतं. मग अजित पवारांनी हा सारा सौदा, हा सारा व्यवहार तेव्हाच का रोखला नाही? पार्थ पवार हे 300 कोटी रुपयांचा व्यवहार करतायत आणि तो व्यवहार अजित पवारांना माहीत नाही, असं कसं होऊ शकेल? त्यामुळं या प्रकरणात अजित पवार सध्या तरी आपल्याला हे प्रकरण माहिती नाहीये, हे फक्त माझ्यावर कानावर आलेलं होतं, या प्रकरणामध्ये मी कोणाला फोन केलेला नाहीये, कोणत्याही चुकीच्या कामासाठी मी आग्रह केलेला नाहीये, अशी जी बाजू मांडत आहेत ती बाजू देखील तोडकी आहे. त्यामुळं 300 कोटी रुपये तरी कागदोपत्री दिलेले गेलेले आहेत, अंडर हँड किती दिलेले आहेत हे आपल्याला याच्यामध्ये माहीत नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत चौकशी समिती नेमलेली आहे. अतिरिक्त मुख्य सचिव विकास खारगे ही चौकशी करत आहेत. याच्यामध्ये आणखी दुसरी महत्वाची घडामोड घडली की हा जो सगळा व्यवहार ज्या ठिकाणी नोंदवला गेला मे 2025 मध्ये, तो पाषाणमधील हवेली क्रमांक 4 दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये नोंदवला गेला. खरं तर दुय्यम निबंधकानं हे सगळं माहिती, हा सगळा व्यवहार नोंदवून घेताना जमिनीचा मालक कोण याची माहिती घ्यायला हवी होती. अनेकदा हे दुय्यम निबंधक अशी भूमिका घेतात, उद्या जरी कोणी शनिवारवाडा विकायला आला आणि त्यासाठी जर मुद्रांक शुल्क कोणी भरलं, शनिवार वाड्याच्या खरेदी विक्रीच्या देखील व्यवहाराची नोंद करू शकतो, अशी भूमिका हे मुद्रांक निबंधक घेत असतात. खरं तर ही राज्य सरकारची जमीन होती, याचा सातबारा या दुय्यम निबंधकांना पाहणं गरजेचं होतं. ही जी मुद्रांक माफीची जी सवलत मिळालेली आहे ती कशाच्या आधारावर मिळालेली आहे याची त्याने खातर जमा करायला पाहिजे होती. त्याच्यावर कुणी दबाव टाकला का हे देखील आता उघड झालं पाहिजे. त्यामुळे एकूणच 21 कोटींच्या फसवणुकीचं प्रकरण नसून सरकारी जमिनीवर डल्ला मारण्याचा हा सगळा कट आहे, एवढं मात्र निश्चित. अजूनही या सरकारी अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार या जमिनीचा ताबा बॉटनिकल सर्व्हे ऑफ इंडियाकडेच आहेत. काही माध्यम असं दाखवत आहेत त्या ठिकाणी काही काम सुरू झालेलं आहे, त्या ठिकाणी काही बुलडोजर आहेत, हायवा मशीन्स आहेत. हे कशाच्या आधारे त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे सरकारी जमिनीमध्ये आणि त्या ठिकाणी कशा प्रकारे खोदाई सुरू केलेली आहे हा देखील संशोधनाचा विषय आहे. त्यामुळं एवढी मोक्याची जागा, सरकारची ताब्यातील जागा कोणाच्या घशात ही कशा प्रकारे घातली गेली याचा हा उत्तम नमुना आहे. त्यामुळं पार्थ पवार यांचं हे प्रकरण दिसतं तेवढं वरवरचं 21 कोटींपुरतं नाहीये, तर त्यापेक्षा मोठा गफला याच्यामध्ये झाल्याचं दिसून येत आहे. आता उपमुख्यमंत्री अजित पवार हे शेतकऱ्यांना कर्जमाफी देताना म्हणतात, तुम्हाला किती वेळा कर्जमाफी द्यायचं असं बोलतात. जर कुणी नियमात वागला नाही तर कुणी माझा जवळचा असला तरी पोलिसांनी त्यांना दंडुका दाखवा असं म्हणतात. मग आता हेच अजित पवार, पार्थ पवार यांची जर चूक जर स्पष्ट झाली तर काय काय कारवाई करणार या प्रश्नाचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं. आणि अतिशय संवेदनशील आणि महत्वाचं प्रकरण आहे. लेट्सअप देखील याचा पाठपुरावा करणार आहे. त्यामुळे या प्रकरणाच्या अपडेटसाठी पाहायला विसरू नका लेट्सअप मराठी. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.